गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी इथे 100 खाटांचं भव्य महिला व बाल रुग्णालयाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलंय आणि या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय म्हटलंय बघूयात। मी राणा सूर्यवंशी यांचे याकरता देखील अभिनंदन करतो की केवळ हॉस्पिटल करून ते थांबलेले नाहीत। या ठिकाणी हॉस्पिटलही होणार आहे, मेडिकल कॉलेजही होणार आहे, नर्सिंग कॉलेजही होणार आहे, पहिलीपासून 12वी पर्यंतची शाळा देखील या ठिकाणी होणार आहे। एक पूर्ण मोठं कॉम्प्लेक्स एज्युकेशनचं तयार होणार आहे आणि विशेषतः नर्सिंग कॉलेज झाल्यामुळे आमच्या सगळ्या ग्रामीण भागातल्या ज्या मुली आहेत यांना ट्रेनिंग घेऊन रोजगाराची एक मोठी व्यवस्था त्या माध्यमातून तयार होईल। कारण आज सर्वात जास्त मागणी ही नर्सेसची आहे। नर्सेस फार कमी पडत आहेत। मोठ्या प्रमाणात नर्सेस करता नोकरीची संधी आहे। ती संधी आमच्या सिरोंच्या मध्ये, आमच्या गडचिरोलीमध्ये या नर्सिंग कॉलेजच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध होईल। मला सांगताना आनंद वाटतो की हळूहळू आपण गडचिरोली जिल्ह्याचं जे चित्र आहे ते बदलायला सुरुवात केली आहे। मागच्या काळामध्ये लॉयड्सने देखील काली अमाल हॉस्पिटल त्या ठिकाणी सुरू केलं आणि तिथेही मल्टी स्पेशालिटीचं काम चाललेलं आहे। यासोबत नुकतेच आपण जवळपास 500 कोटी रुपयाचे नवीन रस्ते हे या ठिकाणी मंजूर केलेले आहेत। जुने अनेक रस्ते की ज्यांचं काम अडलं होतं, लोकांमध्ये रोष होता, आम्ही एक मोठी लढाई त्या ठिकाणी लढलो आणि आमच्या ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी बरोबर कायद्यातनं त्या ठिकाणी योग्य इंटरप्रिटेशन काढून आज आपले सगळे रस्ते जे आहेत त्याला मान्यता मिळाली आहे आणि त्याचं काम देखील आपण सुरू करतो। पुढच्या काळामध्ये दळणवळणाच्या दृष्टीनं चांगले रस्ते आणि इथे अनेक नद्या आहेत, नाले आहेत, त्याच्यावर चांगली पुलं ही बांधण्याची सुरुवात आपण केलेली आहे। त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीने देखील गडचिरोलीला खूप पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे। आपल्याला माहिती आहे की आज देशाचं स्टील हब हे गडचिरोली जिल्हा बनतोय।